पहाटेपासूनच भाविकांची गर्दी। पाचवं ज्योतिर्लिंग असलेल्या परळी वैजनाथ मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई। संपूर्ण महिनाभर वैजनाथ मंदिरावर रोषणाई असणार। धनंजय मुंडेंच्या नाथ प्रतिष्ठानचा उपक्रम। पुढच्या 24 तासांमध्ये राज्यात मुसळधार पावसाची शक्यता। कोकणासह मुंबई, पुणे, कोल्हापूर, बुलढाणा आणि गडचिरोलीसाठी ऑरेंज अलर्ट जारी। नांदेडच्या हदगाव तालुक्यातील वाडीमध्ये पुराच्या पाण्यात ग्रामस्थ अडकले। ओढ्याला पूर आल्यानं ग्रामस्थांनी एका झाडावरून दुसऱ्या झाडावर चढत मार्ग काढला। पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली, नदीपात्रातले रस्ते वाहतुकीसाठी बंद। काही गाड्या देखील पाण्यात अडकल्या। सांगलीच्या शिराळा आणि वाळवा तालुक्यात दमदार पाऊस। वारणा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतुकीसाठी बंद। साताऱ्यातील कृष्णा नदीच्या पातळीत वाढ झाल्यानं मर्ढे गावाचा पूल पाण्याखाली। पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन। कल्याणमध्ये कचोरे परिसरातील डोंगराचं भूस्खलन। या घटनेत 6 ते 7 घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी नाही, पण खबरदारी म्हणून संपूर्ण परिसर सील करण्यात आला। सोलापूरच्या उजनी धरणातून विसर्ग वाढवला। धरणातून 41,600 क्युसेक वेगानं विसर्ग। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। भंडारा जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे गोसेखुर्द धरणाच्या जलसाठ्यात झपाट्यानं वाढ। धरणाच्या 33 दरवाजांपैकी 3 दरवाजे 1.5 मीटरनं उघडलेत, तर 30 दरवाजे हे 1 मीटरनं उघडले। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। साताऱ्याचं वीर धरण 95% भरलंय। धरणातून 15,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। नीरा नदीच्या दोन्ही तीरावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा। सांगलीच्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला। धरणातून 13,530 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। वारणा कारच्या गावांना सतर्कतेचा इशारा। दापेवाडा बॅरेजमधून 2.5 लाखांहून अधिक क्युसेक वेगानं विसर्ग। यामुळे वैनगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। घरालगत वाहणाऱ्या नाल्यात खेळताना वाहून गेल्यानं 3 वर्षीय मुलाचा मृत्यू। भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील कुडे गावातील घटना। शहापूरमधील अल्याणी गावात अतिवृष्टीमुळे घर कोसळलं। शेतकऱ्याचा मृत्यू। घटनास्थळी तात्काळ पंचनामे करण्याचे तहसीलदारांचे पोलिसांना आदेश। हिंगोलीच्या सेनगाव आणि वसमत तालुक्यामध्ये काल जोरदार पाऊस। वसमतमधील करंजाळा, माटेगाव, बोरी सावंत गावच्या शिवारात सोयाबीनच्या शेतात गुडघाभर पाणी साचलं। पिकांचंही नुकसान। सांगलीतील कृष्णा नदी पात्रामध्ये रंगला पारंपरिक होड्यांच्या शर्यतीचा थरार। 50 वर्षांची परंपरा लाभलेल्या या स्पर्धेत पंचक्रोशीतील गावांचा उत्साही सहभाग, तर होड्यांची शर्यत पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी। वरळी पोलीस कॅम्प सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाच्या पाद्यपूजन सोहळा संपन्न। अमित ठाकरेंनी लावली उपस्थिती। मुंबई पोलिसांचा राजा गोविंदा पथकातर्फे 7 थरांची सलामी। गणेशोत्सव मंडळांसाठी मुंबई पालिकेचा नवा नियम। मंडपासाठी फुटपाथ आणि रस्त्यावर खड्डा खणल्यास 15,000चा दंड आकारणार। पूर्वी हा दंड 2,000 रुपये होता। नियम मागे घेण्याची मंडळांची मागणी। उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर। मनसेच्या स्थापनेनंतर राज ठाकरे पहिल्यांदाच शुभेच्छा द्यायला मातोश्रीवर आले होते। राज ठाकरेंकडून बाळासाहेबांच्या खुर्चीला अभिवादन। दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये 20 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती। राज ठाकरे भेटायला आल्यामुळे आनंद द्विगुणित झाला। बऱ्याच वर्षांनी राज ठाकरेंनी येऊन शुभेच्छा दिल्यानं आनंद वाढला। उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी ते गेले आहेत, यात राजकारण पाहणं योग्य नाही। मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। त्यामुळे काही नेत्यांच्या मनात तेच महाराष्ट्राच्या मनात आहे असं म्हणणं योग्य नाही, फडणवीसांचं मत।
ठाकरे बंधूंची भेट औपचारिक असली तरी त्यात राजकीय संदर्भ दडले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींचं वक्तव्य. आगामी निवडणुकांमध्ये दोन्ही पक्ष एकत्र येणार, मिटकरींचा अंदाज. राज आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीचा राजकीय अर्थ काढून नये, आमदार रोहित पवारांचं आवाहन. विकासासाठी दोघं भाऊ एकत्र येत असतील तर स्वागतच, रोहित पवारांचं मत. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि अजित पवारांची आज भेट होण्याची शक्यता. सभागृहातील रमी प्रकरण आणि वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी कोकाटेंची चर्चेनंतर अजित पवार निर्णय जाहीर करणार. पुण्यात रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा. छाप्यात रोहिणी खडसेंचे पती आणि एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक. पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणी प्रांजल खेवलकरांसह 7 जणांना अटक. आरोपींकडून कोकेन सदृश पदार्थ जप्त. पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमारास स्टेबल्ड अजूर सूट या ठिकाणी गुन्हे शाखेची कारवाई. पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणी सुनावणी पूर्ण. 7ही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी. रेव्ह पार्टी असेल तर आपण जावयाचे समर्थन करणार नाही. जावई प्रांजल खेवलकरांना अटक झाल्यानंतर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया. तर अडकवण्याचा प्रयत्न असेल तर सहनही करणार नाही, खडसेंचा इशारा. ट्रॅप होणार हे खडसेंना माहीत होतं तर जावयाला थांबवायचं होतं. गिरीश महाजनांचा टोला. त्यांच्या जावयाला कुणी कडेवर उचलून नेलं नाही असं म्हणत कारवाईची केली मागणी. समाज सुधारण्याची जबाबदारी सर्वांचीच असते, पण सुरुवात स्वतःच्या घरापासून करायची असते. चित्रा वाघ यांचं नाव न घेता रोहिणी खडसेंना टोला. तर ड्रग्ज विरोधी मोहीम आणखी तीव्र करण्याची मुख्यमंत्री फडणवीसांना एक्स पोस्टद्वारे विनंती. पावसाळी अधिवेशनात गृह राज्यमंत्री योगेश कदमांवर डान्स बार प्रकरणी आरोप. रामदास कदम आक्रमक. शिंदेंच्याच मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट आहे का, रामदास कदमांचा सवाल. मुंबई गोवा महामार्गावरून रामदास कदमांचा भरत गोगावलेंना टोला. महामार्गाचा प्रश्न संपत नाही तोपर्यंत गोगावलेंना पालकमंत्रीपद नाही, रामदास कदमांचं वक्तव्य. हम किसी को छेडते नहीं और छोडते भी नहीं. डायलॉगबाजी करत शिंदेंचा ठाकरेंना इशारा. विरोधकांनी श्रीकांत शिंदेंवर केलेल्या भ्रष्टाचारांच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर. 3 ऑगस्टला पवार कुटुंबीय एकत्र येणार. मुंबईत युगेंद्र पवार आणि तनिष्का यांचा साखरपुडा. साखरपुडा समारंभासाठी शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार. मुंबईत युगेंद्र पवार आणि तनिष्का यांचा साखरपुडा. सुप्रिया सुळेंकडून तनिष्का यांचं स्वागत. पोस्ट करत केलं स्वागत. रोहित पवार शरीराने शरद पवारांसोबत असले तरी मनाने भाजपसोबत असल्याचा मंत्री नितेश राणेंचा दावा. रोहित पवार भाजपच्या अनेक मंत्र्यांच्या संपर्कात असल्याचंही वक्तव्य. ठाण्यामध्ये वंजारी समाजाच्या अधिवेशनात धनंजय मुंडे भाऊक. संतोष देशमुख हत्या प्रकरणात माझ्यासह माझ्या जिल्ह्याची बदनामी केली, धनंजय मुंडेंचं वक्तव्य. धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चेनंतर प्रकाश सोळंकेंनी व्यक्त केली नाराजी. ओबीसी म्हणून जन्माला आलो असतो तर संधी मिळाली असती, सोळंके यांचं वक्तव्य. राष्ट्रवादीचे नेते सुरज चव्हाणांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांकडून चव्हाणांविरोधात मानहानीचा खटला दाखल. आज सुनावणी होणार. ठाण्यामध्ये जनसुरक्षा कायदा विरोधी सभेचं आयोजन. आमदार जितेंद्र आव्हाडांसह इतरांची उपस्थितीत कार्यक्रम संपन्न. जनसुरक्षा कायद्याबाबत केली जनजागृती. आयुष्यात सगळं काही माफ होतं, पण विचारांशी केलेली गद्दारी कधीही माफ होत नाही. ठाण्यातील कार्यक्रमात जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य. आम्हाला ऑफर येत नाहीत का, पक्ष सोडून जाणाऱ्यांना आव्हाडांचा सवाल. आगामी पालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मनसेची आज बैठक. दक्षिण मुंबईतील विभाग अध्यक्ष, गटाध्यक्ष आणि शाखाध्यक्षांची बैठक होणार. संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार मार्गदर्शन करणार. मराठवाड्यात काँग्रेसला मोठा धक्का. काँग्रेस नेते कैलास गोरंट्याल आणि सुरेश वरपुडकर मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश करणार. रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार.
रत्नागिरीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधवांना धक्का. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीच्या सभापतींसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेसमध्ये मोठा भूकंप. राज्यस्तरावरील नेत्यांविरोधात जिल्हा पातळीवरील नेत्यांचा एल्गार. पराभूत काँग्रेसला राज्य पातळीवरचे नेते संपवायला निघाल्याचा आरोप करण्यात आला. बोरिवली आणि दहिसरमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रकाश सुर्वेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न. सुधाकर खारेंची राष्ट्रवादीच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती. कर्जत खालापूर मतदारसंघातून अपक्ष म्हणून खारेंनी निवडणूक लढवली होती. शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंच्या अडचणीत वाढ. एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो मान्य असेल. मंत्रिमंडळातील फेरबदलाविषयी प्रकाश सुर्वेंचं वक्तव्य. जी जबाबदारी मिळेल ती चांगल्या पद्धतीनं पार पाडेन, सुर्वेंचं आश्वासन. शिंदेंच्या शिवसेनेकडून वरळी विधानसभा वर्धापन दिन सोहळ्याचं आयोजन. रवींद्र नाट्य मंदिर इथं कार्यक्रमाचं आयोजन. आमदार प्रकाश सुर्वे, मुरजी पटेल आणि शीतल म्हात्रेंनी हजेरी लावली. 9 वर्षांनंतर पार पडलेल्या भंडारा बँक निवडणुकीत 98% मतदान. काँग्रेस आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये थेट लढत. आज मतमोजणी होणार. निकालाकडे राज्याचं लक्ष. पाटणमधील मल्हारपेठ ग्रामपंचायतीतील डिजिटल नेमप्लेट आणि क्यूआर कोड प्रणालीचा पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या हस्ते शुभारंभ. या उपक्रमाद्वारे ग्राम प्रशासन आणि लोकाभिमुख आणि अधिक स्मार्ट बनेल, अशी देसाईंची माहिती. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार निलेश लंकेंच्या संकल्पनेतून दुर्ग संवर्धन मोहीम. तिकोना किल्ल्यावर केलं श्रमदान. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जयंत पाटलांनी देखील उपस्थिती लावली. नाफेड एनसीसीएफच्या कांदा खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी. 28 जुलैला मुदत संपणार असल्याची माहिती. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा कांदा विक्री करणं बाकी. नागपूरच्या कनेक्टिव्हिटीला नवा वेग देण्यासाठी नवीन सर्वसमावेशक गतिशीलता आराखडा तयार करण्याच्या प्रक्रियेबाबत बैठक. सुमारे 25,567 कोटींचा नवीन सर्वसमावेशक गतिशीलता आराखडा तयार करण्यासाठी नागरिकांचं मत जाणून घ्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश. देशातील पहिली एआय तंत्रज्ञान आधारित अंगणवाडी नागपूरच्या वडधाममध्ये सुरू. मुख्यमंत्री फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या हस्ते अंगणवाडीचं लोकार्पण. एआयच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बडबड गीतं, चित्रकला आणि नृत्य शिकवलं जाणार. रत्नागिरीतील खेडमध्ये मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र नूतनीकरणाचा लोकार्पण सोहळा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती. जळगावमध्ये खासदार उज्ज्वल निकम यांचा नागरी सत्कार. मंत्री गुलाबराव पाटील, गिरीश महाजनांसह सर्व प्रमुख नेते आणि आमदारांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न. मुंबई लोकल आणि रेल्वे स्थानक परिसरातून चोरीला गेलेले मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश. आतापर्यंत 1 कोटी किमतीचे 648 मोबाईल मालकांकडे सुपूर्द. बीडमध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळाच्या उपविभागीय कार्यालयाचं उद्घाटन. ग्रामीण भागातील मराठा समाजातील तरुणांना व्यावसायिक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी मंडळाच्या माध्यमातून प्रयत्न केला जाणार. पुण्यात वसुंधरा काशीकर लिखित काकासाहेब चितळे संवेदनेतून समृद्धीकडे या पुस्तकाचं प्रकाशन. सकाळ प्रकाशन आणि काकासाहेब चितळे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला. माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि विद्यमान आमदार अमोल खताळ यांच्या बॅनरवरील फोटो अज्ञातांनी फाडले. संगमनेर मतदारसंघातील प्रकार. श्रावण मासानिमित्त लावण्यात आले होते शुभेच्छा देणारे बॅनर. अज्ञातांविरोधात संगमनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. महादेव मुंडे प्रकरणात आवाज उठवणाऱ्यांवर गुन्हे दाखल तर आरोपी मात्र मोकाट. पोलिसांच्या कार्यपद्धतीवर ज्ञानेश्वरी मुंडेंची संतप्त प्रतिक्रिया.
लातूरच्या निलंग्यामध्ये गेल्या 7 दिवसांपासून महादेव कोळी, सकल आदिवासी कोळी आणि मल्हार कोळी समाजाचं अन्नत्याग आंदोलन. जात प्रमाणपत्र मिळावं या प्रमुख मागणीसाठी हजारो समाज बांधवांचा ठिय्या. नागपूर संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर फासे पारधी समाजाचा रास्ता रोको. आमदार शरद सोनावणे यांना अटक करण्याची मागणी. सोनावणे यांनी आदिवासी मंत्री अशोक उईके यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला. पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांचा हजारो अनुयायांसह खामगाव पोलीस ठाण्यात ठिय्या. दलित तरुणाला धर्म विचारत नग्न करून मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक करून मोक्का लावण्याची मागणी करण्यात आली. बुलढाण्याच्या खामगावात दलित तरुणाला मारहाण, आरोपींवर UAPA अंतर्गत कारवाई करा. रिपब्लिकन पक्षाचे खरात गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांची मागणी. सांगलीतील कंत्राटदार हलचल पाटीलच्या कुटुंबियांची मनसे अभियंता आणि कंत्राटदार संघटनेनं घेतली सांत्वनपर भेट. जलजीवन मिशन योजनेतील काम करून देखील पैसे न मिळाल्यानं काही दिवसांआधी या कंत्राटदारानं आत्महत्या केली होती. भाजपा आमदार संजय कुटे यांचे कार चालक पंकज देशमुख मृत्यू प्रकरण. पंकज देशमुख यांची आत्महत्याच, कुठलाही घातपात नाही, पोलिसांकडून स्पष्ट. राजकीय द्वेषातून सरपंच कुटुंबियास संपवण्याचा भयंकर कट. यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील अंजी नाईक गावची घटना. घराभोवती वीज तारा बांधून वीज प्रवाह सोडले. विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू तर 1 जण जखमी. यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील अंजी नाईक गावात सरपंच कुटुंब संपवण्याच्या कटाप्रकरणी 6 संशयित आरोपींवर गुन्हा दाखल. दोघे ताब्यात. अंजी नाईकांमध्ये संतापाची लाट. शहापूरच्या असनोली गावात आईनंच घेतला पुढच्या मुलींचा जीव. 3 मुलींच्या संगोपनाचा ताण सहन न झाल्यामुळे मुलींना कीटकनाशक औषध दिलं. किन्हवली पोलिसांकडून आईला अटक. नाशिकच्या बागलाण तालुक्यात सराईत गुन्हेगाराकडून आत्महत्येचा प्रयत्न. तडीपारीची नोटीस स्वीकारण्यास नकार देत पोलीस स्टेशनच्या आवारात पेट्रोल ओतून केला आत्मदहनाचा प्रयत्न. आरोपी विरोधात गुन्हा दाखल. शहापूरच्या चरीव गावामध्ये ताडपत्रीखाली अंत्यसंस्कार करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर. स्मशानभूमीच्या सुशोभीकरणासाठी लाखो रुपये करून देखील प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप. रामटेक तालुक्यातील पाचगावमध्ये पाणी भरल्यामुळे खड्ड्यात बुडून 2 शाळकरी मुलांचा मृत्यू. खेळताना खोल खड्ड्यात पडल्यामुळे ही घटना घडल्याची माहिती. वेरूळ लेणीतील जोगेश्वरीच्या कुंडात 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू. भावासोबत फिरायला गेला असताना पाण्यात बुडाल्याची माहिती. सोलापुरातील नीलम नगर परिसरामध्ये विजेचा धक्का लागल्यानं शाळकरी मुलीचा मृत्यू. समृद्धी हिरेमठ असं 13 वर्षीय मृत मुलीचं नाव. पुण्यामध्ये वाहन तोडफोडीचं सत्र कायम. काळेपडळ हद्दीत टवाळखोरांकडून गाड्यांची तोडफोड. कार, रिक्षा आणि दुचाकीसह 10 गाड्या फोडल्या. पुणे सातारा महामार्गावर जांभूळवाडी पुलाजवळ कंटेनरला भीषण आग. आगीत कंटेनर जळून खाक. कोणतीही जीवितहानी नाही. यवतमाळच्या गोधणी मार्गावरील स्वास्तिक प्लाझा इमारतीतील 3ऱ्या माळ्यावर आग. शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याची माहिती. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय. धुळ्याच्या साक्री तालुक्यातील बल्हाणे शिवारात पट्टेरी वाघाचा धुमाकूळ. पोल्ट्री फार्ममध्ये शिरून 50हून अधिक कोंबड्या वाघानं फस्त केल्या. पोल्ट्री फार्ममध्येच झोपलेल्या रखवालदार आणि त्यांचे कुटुंबीय प्रसंगावधान राखून तात्काळ एका खोलीत गेल्यामुळे थोडक्यात बचावले. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजपासून ऑपरेशन सिंदूरवर विशेष चर्चा. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सरकारची बाजू मांडणार, तर पंतप्रधानांसह सहभागी होण्याची शक्यता. आज सकाळी 10 वाजता इंडिया आघाडीची बैठक. ऑपरेशन सिंदूरबाबत संसदेत होणाऱ्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष रणनीती ठरवणार.